महायुतीला मिळालेलं यश ईव्हीएममुळे मिळाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केलाय. तर पवारांच्या राष्ट्रवादीनं ईव्हीएमच्या हॅकिंगसाठी इस्रायली तंत्रज्ञान वापरल्याचा आरोप देखील केलाय. यावेळी पवारांच्या पक्षानं ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं असं काय आहे पाहूया. ईव्हीएम हॅक करणारं इस्रायली तंत्र. ईव्हीएम छेडछाडीचा ऑडिओ व्हायरल. पवारांच्या राष्ट्रवादीचा गंभीर आरोप. विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळालं. मात्र भाजप आणि महायुतीला मिळालेला विजय हा ईव्हीएम सेट करून विजय मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. तर ईव्हीएम हॅकिंगसाठी इस्रायलचं तंत्रज्ञान वापरल्याचा गंभीर आरोप पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगतापांनी केलेत. तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. इस्रायलची टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे, ते सेट करण्यात आलेलं आहे. इस्रायलमध्येच काही जी आमची संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडे ती सुद्धा माहिती येईल. जेव्हा ते हरतात, झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय? सर, प्रशांत जगताप यांनी भर पत्रकार परिषदेतच पुरंदर मतदारसंघात ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा दावा करत कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे पाहूया. हॅलो, 118 बूथ वरती ना तुम्ही सध्या? नाही का हो? नाही, मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा. ते म्हटलं की 118 नंबरला मी तिथं काहीतरी ईव्हीएम स्लो चालतंय वाटतं. हा 118 स्लो आहे. हा बरोबर आहे. हा बरोबर ना? तर ते हा, मी बूथ आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? हा, म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे ना. हा, म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो होईल. नाही आहे, चांगलं आहे. महाविकास आघाडीकडून केलेले आरोप निवडणूक आयोगानंही फेटाळलेत. तर ईव्हीएम विरोधातील याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडी पुराव्यासह कोर्टात जाणार की पुन्हा रस्त्यावरची लढाई लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.